प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीच आहे. विश्वासणाऱ्यांनो, विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि जर तुम्ही ही सवय विकसित करता की दररोज तुम्ही परमेश्वराच्या वचनासोबत वेळ घालवता, परमेश्वराचं वचन वाचता, त्याचं वचन ऐकता, तुमचा विश्वास वाढन, तुमचा आत्मा मजबूत होईल. वाचूया नीतिसूत्रे याचा 11 अध्याय आणि 25 वचन. त्या ठिकाणी असलेले उदार मनाचा समृद्ध होतो किंवा संपन्न होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. विश्वासणाऱ्यांना वचन सांगतं की उदार मनाचा व्यक्ती समृद्ध होतो, जो दुसऱ्याला पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. हे वचन उदार व्यक्तीविषयी लिहिलंय, ज्याचा हात नेहमी खुला आहे, जो देण्यामध्ये विश्वास करतो, जो देणार आहे. आणि प्रभू म्हणतो असा उदार मनाचा व्यक्ती संपन्न होतो. आणि तुम्ही आणि मी जर उदार बनतो, म्हणजे आपण आपला हात खोलतो, जर आपण देणारे बनतो, मला तुम्हाला सांगू द्या, आपण संपन्न होतो आणि परमेश्वर वेगवेगळ्या लोकांचा, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून आपल्याला आशीर्वादित करण आणि आपण संपन्नतेमध्ये चालतो. परत एकदा वाचू नीतिसूत्रे 11 अध्याय आणि 25 वचन. उदार मनाचा समृद्ध होतो किंवा संपन्न होतो, जो पाणी पाजतो त्याला स्वतःला ते पाजण्यात येईल. जर आपल्याला असं वाटतं की आपण आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे असावं, आपण संपन्न असावं, आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असावं, तर आपण एक उदार व्यक्ती बनणं गरजेचं आहे, ज्याचा हात नेहमी खुला आहे, जो देण्यामध्ये विश्वास करतो, ज्याला देणं आवडतं. बायबलमध्ये लिहिले वाचू लूक 6 अध्याय 38 वचन. तरी नसले द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. केव्हा आपल्याला दिलं जाईल? ज्यावेळेस आपण देतो. विश्वासणाऱ्यांनो, मला तुम्हाला सांगू द्या, ज्यावेळेस देण्याविषयी शिकवण्यात येतं किंवा तुम्ही देण्याविषयी ऐकता, नेहमी वचनाला प्रतिसाद द्या. तर शैतान त्यावेळेस अनेक वेळा विश्वासणाऱ्याच्या मनामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करतो. जर तू देशील तर तुझी गरज कशी पूर्ण होईल? नाही, परमेश्वराचं वचन काय सांगतंय? लूक 6 अध्याय 38 वचन. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीख भरून तुमच्या पदरी घालतील. पुढं असले, कारण ज्या मापानं तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. विश्वासणाऱ्यांनो, मी लगातार 4 टीचिंग मध्ये मी देण्याबाबत शिकवणार आहे. आणि नवीन करारामध्ये परमेश्वराच्या राज्यामध्ये देण्याचे 4 प्रकार आहे. तुम्ही या 4 प्रकारे परमेश्वराच्या राज्यामध्ये देणारे बनू शकतात. कारण वचन सांगतं द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. मला तुमच्या वचनाला तुम्ही आत्मिकरित्या बघणं खूप गरजेचं आहे. हे अशा परमेश्वराचं वचन आहे जो त्याचं वचन कधी तोडत नाही. हे अशा परमेश्वराचं वचन आहे जो म्हणतो की मी आकाश आणि पृथ्वी नष्ट झाली तरी माझं वचन कदापि नष्ट होणार नाही. हे अशा परमेश्वराचं वचन आहे जो बोलतो की मी माझं वचन पूर्ण करण्यास सावध असेल. आणि जर त्याचं वचन सांगतंय की द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, आणि जर आपण वचन आधारित आणि जर आपण विश्वासानं परमेश्वराच्या राज्यामध्ये जर देतो, परमेश्वर वेगवेगळ्या लोकांचा, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून तो आपली गरज पूर्ण करण, तो आपल्यासाठी पुरवठा करण. बायबलमधले एलिया नावाच्या परमेश्वराच्या दासाची गरज पूर्ण होण्यासाठी परमेश्वरानं एका कावळ्याचा उपयोग केला. त्याच्याकडे अनेक माध्यम आहे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करण्याची. पण ही कधी घडण? ज्या वेळेस आपण या वचनाला प्रतिसाद देतो, आपण आपला भाग पूर्ण करतो. आर्थिक संपन्नतेमध्ये आपला एक भाग आहे आणि परमेश्वराचा एक भाग आहे. कारण आर्थिक संपन्नता प्रभू येशूच्या रक्ताद्वारे पित्यामध्ये आपल्यामध्ये करार आहे. आणि करारामध्ये ज्या 2 व्यक्तीमध्ये करार आहे, त्या दोन्ही व्यक्तीनं आपली जबाबदारी, आपला भाग पूर्ण करणं गरजेचं आहे. आणि प्रभू जर तुम्ही द्याल, प्रभू तुम्हाला दिलं जाईल. काही लोकांना पास्टर परमेश्वर कोणाचा वापर करत नाही माझ्यासाठी, माझ्या जीवनात मला आशीर्वाद करण्यासाठी. व्यवसाय का? जर तुम्ही देणारे असताल, परमेश्वर लोकांचा वापर करण किंवा वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करण. जे नवीन करारामध्ये 4 प्रकारचं देणं आहे त्याबाबत आपण शिकणार आहोत. आणि मी विश्वास करतो याद्वारे तुम्ही आशीर्वाद होता. परंतु तत्पूर्वी एक वचन वाचू, मार्क 12 अध्याय 41 आणि 42 वचन. त्या ठिकाणी असले, मग येशू भंडारा समोर बसून लोक
त्या भंडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. विचार करा, प्रभू येशू ख्रिस्त त्या भंडारासमोर उभा आहे परमेश्वराच्या घरामध्ये, जिथं लोक त्यांचं बीज टाकत आहे, जिथं त्यांचे पैसे परमेश्वराच्या राज्यामध्ये देत आहे. आणि प्रभू येशू पाहत आहे की ते कशा प्रकारे देत आहेत. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं हे खूप महत्वाचं आहे आणि प्रभू येशू स्वतः ते बघतो. आणि बायबलमधले तुम्ही ज्यावेळेस देता, तुमचा उजवा हात काय देत आहे ते डाव्या हाताला समजलं नाही पाहिजे. तुमचं आणि माझं देणं गुप्तमध्ये पाहिजे, आपलं देणं गुप्तमध्ये पाहिजे. प्रभू येशू बघत होतो. आणि आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये आपण परमेश्वराला सर्वोत्तम दिलं पाहिजे. जे काही कामाचं नाही आहे, जे खराब आहे, आपण ते परमेश्वराला देत नाही. बायबलमध्ये लिहिलंय, 2 भावांनी परमेश्वरासमोर भेट आणली. त्यांचे नाव काईन आणि हाबेल होतं. वचनामध्ये लिहिलंय, हाबेलाचं अर्पण परमेश्वरानं मान्य केलं, काईनाचं केलं नाही. कारण माहितीये, काईनानं जे दिलं होतं ते सर्वोत्तम नव्हतं. त्यानं माहितीये उरले सुरलेलं जे हातामध्ये मिळालं ते त्याने दिलं, परंतु हाबेलानं सर्वोत्तम दिलं आणि परमेश्वरानं त्याचं अर्पण मान्य केलं. म्हणून तुम्ही ज्यावेळेस परमेश्वराच्या राज्यामध्ये देता, तुम्ही काही पण देता, त्याचा अर्थ असा नाही की परमेश्वर ते मान्य करण. नेहमी लक्षात ठेवा, विश्वास न आपण परमेश्वराला सर्वोत्तम दिलं पाहिजे. त्या ठिकाणी असले मग परत एकदा वाचू. मग येशू भंडारासमोर बसून लोक त्या भंडारात पैसे कसे टाकत आहेत हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. अनेक लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते आणि आपलं देणं परमेश्वराच्या राज्यामध्ये नेहमी जास्त पाहिजे, मोठं पाहिजे. आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये सर्वोत्तम दिलं पाहिजे. 42 वचन, तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे या वचनाद्वारे की ती एक गरीब विधवा आहे आणि बायबलमध्ये असं लिहिलंय की ती परमेश्वराच्या राज्यामध्ये देत आहे आणि तरी सुद्धा प्रभू येशूनं तिला देण्यापासून रोखलं नाही. विचार करा, ती विधवा आहे, नुसती विधवा नाही तर गरीब आहे, ती पैशाच्या आर्थिक संघर्षामध्ये आहे, ती गरिबीमध्ये आहे, तरी प्रभू येशू तिला देण्यापासून त्यानं मनाई केली नाही. का माहित आहे? कारण बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं, जर आपण देणारे बनतो, बायबलमध्ये द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. स्वतः प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी होता. ती गरीब आहे, विधवा आहे, तरी येशू म्हणाला नाही, अरे तू गरीब आहे, तू देऊ नको, तू विधवा आहे, तू देऊ नको. त्यानं तिला देऊ दिलं. कारण व्यवसाय का, आर्थिक संपन्नता, आर्थिक आशीर्वाद आपण दिल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये दिसत नाही. आणि शैतान नेहमी माहिती विश्वास मारायला बहकवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस ते देण्याविषयी ऐकतात किंवा ज्यावेळेस त्यांची देण्याची इच्छा होते, शैतान त्यांना अज्ञानामध्ये टाकतो, शैतान त्यांना बहकवतो, शैतान त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस विश्वासणारे देण्याविषयी ऐकतात, शैतान त्यांना बहकवण्याचा प्रयत्न करतो. ते विचार करतात, शैतान तुला देण्याची काही गरज आहे नाही. बायबल जे परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिले आपण ते करतो आणि प्रभू येशू ख्रिस्तानं त्या स्त्रीला देण्यास मनाई केली नाही. त्यानं तिला ती परमेश्वराच्या राज्यामध्ये तिचं बीज घेऊन आली. प्रभू येशूनं तिला देण्यापासून रोखलं नाही. देण्यापासून रोखणारा शैतान आहे. का प्रभू येशू ख्रिस्तानं तिला देण्यापासून रोखलं नाही? कारण परमेश्वर त्याच्या वचनाच्या बाहेर काही करत नाही. परमेश्वर त्याच्या वचनाच्या विरोधात काही करू शकत नाही. त्याचं वचन सांगतं, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. जरी ती गरीब आहे, जरी ती विधवा आहे, जर ती देणार नाही, परमेश्वर तिला आर्थिक क्षेत्रामध्ये आशीर्वाद देऊ शकणार नाही. कारण परमेश्वराचं वचन सांगतंय, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. परमेश्वर त्याचं वचन मोडून तिला आशीर्वादित करू शकत नाही. म्हणून परमेश्वरानं तिला देण्यापासून रोखलं नाही. विश्वासणाऱ्यांनो, नेहमी लक्षात ठेवा, आर्थिक संपन्नतेचे काही सिद्धांत आहेत, काही नियम आहे. जर आपण ते लागू करतो तर आपण आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जातो. वाचूया 1 राजे 17 अध्याय 9 ते 15 वचन. या ठिकाणी पण एक विधवेविषयी लिहिलंय आणि इथे परमेश्वराचा दास एलिया आहे. आपण वाचूया. चल, सिदोनातील सारपत नगरात जाऊन राहा. पहा, तुझे पोषण करण्याची तेथल्या एक विधवेला मी आज्ञा केली आहे. परमेश्वर एलियाशी बोलत आहे. त्याप्रमाणे तो सारपत येथे गेला. सारपत एक गाव आहे. एलिया त्या ठिकाणी गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काटक्या गोळा करताना त्याने पाहिले. ती एक विधवा स्त्री होती, तिने काटक्या ती गोळा करत आहे. तिला हाक मारून
तो म्हणाला, एलिया तिला म्हणाला, मला एका भांड्यात प्यायला थोडेसे पाणी घेऊन ये. परमेश्वराच्या दासानं तिला एका भांड्यामध्ये प्यायला थोडेसं पाणी मागितलं. ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. एलिया हा परमेश्वराचा दास आहे. त्यानं सुरुवातीला पाणी मागितलं आणि ती पाणी आणायला जातच आहे, तर हा म्हटला, एक काम कर, माझ्यासाठी एक भाकरीचा तुकडा घेऊन ये. पुढे असं लिहिले, ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही. तिनं परमेश्वराची शपथ खाल्ली. आणि तुम्हाला मला सांगू द्या, नवीन करारामध्ये आपण शपथ खात नाही, ना परमेश्वराची ना कुणा व्यक्तीची. बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं की आपलं बोलणं होतं हो असलं पाहिजे, नाहीतर नाही असलं पाहिजे. कारण पास्टर ते व्यक्ती विश्वास करणार नाही म्हणून मला शपथ खावी लागेल. नाही, तो व्यक्ती विश्वास करो या ना करो, तुम्ही सत्य बोलता, तुम्ही खरं बोलता आणि तुम्ही शपथ घेत नाही. तुमचा देव परमेश्वर याच्या, ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझ्याजवळ भाकर मुळीच नाही, मडक्यात मुठभर पीठ आणि कुप्पीत थोडेसे तेल एवढे मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन, ते आम्ही खाऊ आणि मग मरू. हे वचन खूप पॉवरफुल आहे. ती स्त्री सांगत आहे, ती सारपेतची विधवा सांगत आहे. ती सांगते, माझ्या मडक्यामध्ये थोडं मुठभर पीठ आहे, माझ्या तेलाच्या कुप्पीत थोडंसं तेल आहे. मी 2 काटक्या म्हणजे मी सरपण थोडं जमा करणार आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी ते तयार करून ते आम्ही खाऊ आणि मग मरू. याचा अर्थ काय? सारपेतची विधवा त्या आर्थिक संघर्षामध्ये होती, तिच्याकडे पैसे नव्हते. वचनामध्ये दिले ती आर्थिक संघर्षामध्ये होती. विचार करा, जिच्याकडे फक्त मडक्यात मुठभर पीठ आहे, कुप्पीत थोडंसं तेल आहे आणि ती सांगते, आम्ही मी घरी जाणार आहे, मी स्वयंपाक बनवणार आहे, मी आणि माझा मुलगा आम्ही खाणार आहोत आणि ती सांगते आम्ही खाऊन मरणार आहोत. म्हणजे सार्थ काय? तिनं फुल प्लॅनिंग केली होती, तिने तयारी केली होती की आता हे शेवटचं भोजन आहे, हे खायचंय आणि आपण या जगातून जायचंय किंवा तिला तिचं जीवन संपवायचंय. कारण तिला असं वाटलं की आता तिच्याकडचे जे पीठ आहे, तिच्याकडे जे तेल आहे, ते सगळं संपलंय आणि आता अशक्य आहे जीवन जगणं. एलिया तिला म्हणाला, भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. प्रभू एलिया म्हणत आहे, तू जा, तुझं जो प्लॅन आहे त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. ती सारपतची विधवा तिची दुःखभरी कहाणी सांगत आहे की माझ्या मडक्यात थोडंच मुठभर पीठ आहे, तो कुप्पीत थोडंसं तेल आहे, आम्ही थोडीशी भाकर बनवणार आहोत, ते खाणार आहोत आणि माझा मुलगा मरणार आहे, आम्ही आमचं जीवन संपवणार आहोत. आणि तरी एलिया म्हणत आहे, ठीक आहे, पण तरी पण जा आणि आधी एक लहानशी भाकर भाजून मला. विचार करा, एलिया असा काय परमेश्वराचा दास आहे की जी स्त्री आर्थिक संघर्षामध्ये आहे, तिची भाकर तो मागत आहे. नाही, लक्षात घ्या विश्वासणाऱ्यांनो, पुढे जर तुम्ही वाचताल तर तुम्हाला समजल, इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जनवृष्टी किंवा पाऊस करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुप्पी आटणार नाही. एलिया म्हणते, तू माझ्यासाठी भाकर घेऊन ये, तू दे फक्त भाकर. परमेश्वर तुझ्या पिठाच्या मडक्याला रिकाम होऊ देणार नाही, तुझ्या तेलाच्या कुप्पीला परमेश्वर आटू देणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वर त्याच्या वचनाला बाजूला करून आपल्या जीवनात कधी काम करणार नाही. जे वचन आपण वाचलं लूक 6:38 त्यात असलेले, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आता जर या सारपतच्या विधवेला आर्थिक संघर्षातून बाहेर यायचंय आणि परमेश्वराच्या आशीर्वाद तिच्या जीवनामध्ये येणं गरजेचं आहे, तर तिला देणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून एलिया म्हटला, ठीक आहे, तुझं जे काही योजना आहे तत्पूर्वी एक काम कर, तू जा, भाकर बनव, ती मला दे, आधी तू घेऊन ये, मग परमेश्वर तुझ्या पिठाच्या मडक्याला एवढा आशीर्वाद करेन की ते पिठाचं मडकं जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत ते रिकामं होणार नाही, तुझी तेलाची कुप्पी आटणार नाही. आणि बायबलमध्ये असं लिहिलंय, पुढे वाचूया, तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केलं, तिनं दिलं. आणि पुढे असले, ती व तिचे कुटुंब यांचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. विचार करा, ते त्यांचं जीवन संपवण्यात जात आहे, कारण मुठभर पीठ बाकी आहे, थोडंसं कुप्पीत तेल बाकी आहे आणि माहिती तिनं प्लॅनिंग केलं ते खायचंय आणि आपलं जीवन संपवायचं. तिने तो निर्णय केला आहे.
कारण परिस्थिती तशी आहे. पण एलिया तिला म्हणते माझ्यासाठी तू भाकर घेऊन ये. आणि मला तुम्हाला सांगू द्या, तिनं तसं केलं, तिनं दिलं आणि परमेश्वरानं तिला एवढं आशीर्वाद केलं की जोपर्यंत पाऊस पडला नाही माहिती आहे तोपर्यंत परमेश्वरानं तिचा सांभाळ केला. परमेश्वरानं तिचा पुष्कळ दिवस सांभाळ केला, तिच्या गरजा पूर्ण करत गेला. विश्वासणाऱ्यांनो, ज्यावेळेस आपण देण्याबाबत ऐकतो नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये देतो, परमेश्वर तिथंच थांबत नाही की द्या आणि विसरून जा. वाचू लूका 6:38 हिंदीमध्ये खूप छान लिहिलंय, दिया करो तो तुम्हें भी दिया जाएगा, लोक पुरा नाप. लोकांचा परमेश्वर वापर करण आपल्याला आशीर्वाद करण्यासाठी. काय म्हणतात पास्टर, परमेश्वर कोणाचा का वापर करत नाही माझ्यासाठी? मला खूप गरज आहे पैशाची, मला खूप गरज आहे या गोष्टीची, परमेश्वर का लोकांचा वापर करत नाही? मी त्यांना मागतो पण ते का देत नाही? मला तुम्हाला सांगू द्या, ते काम तुमचं नाहीये. तुमचं काम आहे तुम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवून देतात आणि परमेश्वर लोकांचा वापर करण आणि परमेश्वर त्या लोकांचा वापर करून वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करून तुमच्या गरजा पूर्ण करण. तो वेगवेगळे त्याच्याकडे खूप माध्यम आहे. एलियाची गरज पूर्ण होण्यासाठी त्यानं एका ठिकाणी कावळ्याचा वापर केला. पेत्राला कर भरायचा होता, परमेश्वरानं माशाद्वारे त्याला एक पैशाचा पुरवठा केला. मला तुम्हाला सांगू द्या, तो परमेश्वर यावे एरिया आहे जो पुढचं पाहतो आणि पुरवठा करतो. जर आपण त्या वचनावर विश्वास करतो, जसं त्या सारपेतच्या विधवेनं एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. आणि नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या आर्थिक संपन्नतेमध्ये परमेश्वराच्या दासाचा खूप मोठा रोल आहे. बायबलमध्ये तुम्ही जर परमेश्वरावर विश्वास ठेवता तर स्थापित होता आणि परमेश्वराच्या दासावर जर विश्वास ठेवता तर तुम्ही संपन्न व्हाल. त्या वचना बायबलमध्ये त्या विधवेनं एलियाच्या सांगण्याप्रमाणे केलं. ज्यावेळेस मी तुम्हाला वचन शिकवतो आर्थिक संपन्नतेबाबत असन, देण्याबाबत असन, जर तुम्ही त्या वचनावर विश्वास करून त्याप्रमाणे करता तुमच्या जीवनामध्ये आशीर्वाद दिसतील. वाचूया परत लूका 6:38. त्या ठिकाणी असले, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, चांगले माप दाबून हलवून व शीक भरून तुमच्या पदरी घालतील, कारण ज्या मापानं तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला परत मापून देण्यात येईल. प्रवासाने द्या आणि विसरून जा. परंतु तुम्ही द्या मग तुम्हाला देण्यात येईल. आणि जर आपण देणारे बनलो, मला तुम्हाला सांगतो विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची आर्थिक संपन्नता तुमच्याकडे किती येतं ह्यावर अवलंबून नाहीये, तर परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची आर्थिक संपन्नता तुमच्या हातातून किती जातंय, तुम्ही देण्यामध्ये कसे आहात ह्यावर अवलंबून आहे. काही लोकांना देणं आवडत नाही म्हणून ते आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जाणार नाही. नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराच्या राज्यामध्ये जर तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न व्हायचंय, आर्थिक क्षेत्रामध्ये तुम्हाला उच्च स्तरामध्ये जायचंय, तर तुमची आर्थिक संपन्नता ह्यावर अवलंबून आहे की तुमच्याकडे किती येतंय, ते ह्यावर अवलंबून आहे की तुमच्याकडून किती जातं, तुमचं देणं कसं आहे ह्यावर परमेश्वराच्या राज्यामध्ये तुमची संपन्नता अवलंबून आहे. आणि आपण का देतो? कारण परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय, द्या म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. दुसरं का, तुम्ही परमेश्वर असा शब्दावर नाही देत. तुम्ही तुमची इच्छा झाली म्हणून तुम्ही परमेश्वर राज्यामध्ये नाही दिलं पाहिजे. तुम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास करतात म्हणून तुम्ही दिलं पाहिजे. आणि नवीन करामध्ये 4 प्रकारचं देणं आहे तुम्ही. आणि आज आपण त्यापैकी पहिला प्रकार शिकणार आहोत जे आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये दिलं पाहिजे. पहिलं परमेश्वराच्या राज्यामध्ये देणं हे आहे तुमचा दशमांश. खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला एनकरेज करेन की प्रत्येक विश्वासणाऱ्यानं परमेश्वराच्या राज्यामध्ये दिलं पाहिजे. कारण परमेश्वर का आपल्याला संपन्न करणार आहे? जेणेकरून आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये द्यावं, जेणेकरून आपण आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा आणि जेणेकरून आपण माहित आहे गरिबांची मदत करावी, हा उद्देश आहे. आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये देण्याचा पहिला प्रकार आहे जे तुम्ही दिलं पाहिजे, ते आहे दशमांश. मी तुम्हाला एनकरेज करून विश्वासणाऱ्यांनो की जोपर्यंत आपण देणारे बनत नाही, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आर्थिक आशीर्वाद, आर्थिक संपन्नता आपल्या जीवनामध्ये आजाद करू शकत नाही. मी सुरुवातीला सांगितलं, प्रभू येशू ख्रिस्त त्या गरीब विधवेला ज्यावेळेस ती देत होती तो नाही म्हणाला की देऊ नको, तू गरीब आहे, तू विधवा आहे. कारण का? कारण परमेश्वर त्याच्या वचनानुसार काम करतो. आणि जर तिनं दिलं नसतं, तिच्या गरजा पूर्ण नसत्या झाल्या. त्या सारपेतच्या विधवेला एलियानं देण्याचं शिकवलं
जर तिने दिलं नसतं, त्या दुष्काळामध्ये, त्या परिस्थितीमध्ये, त्या आर्थिक संघर्षामध्ये तिचा आणि तिच्या मुलाचा नाश झाला असता. आणि म्हणून आपण आज पहिलं देणं शिकवत आहोत. मी तुम्हाला एनकरेज करेन विश्वासानं, ही जी काही मी तुम्हाला देणं शिकवत आहे ही अशी काही स्कीम नाहीये की ज्याच्याद्वारे परमेश्वराच्या राज्यामध्ये पैसा येत राहील किंवा चर्चमध्ये पैसा येत राहील. नाही, त्या प्रकारे नाही. परमेश्वराच्या वचनात जे लिहिलंय आपण ते करतो आणि म्हणून तुम्हाला देणं शिकवणं, त्यामुळे मी हे शिकवत आहे. वाचूया मलाकी 3 अध्याय 8 ते 12 वचन. त्या ठिकाणी असं आहे, मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? त्या ठिकाणी प्रभू प्रश्न करत आहे, काय मनुष्य परमेश्वराला फसवल काय? एका ट्रान्सलेशननुसार असा अर्थ आहे का मनुष्य परमेश्वराच्या गोष्टीची चोरी करू शकेल का? काय मनुष्य परमेश्वराला फसवल का? जर आपण असं ऐकलं तर आपल्याला असं वाटतं कोण परमेश्वराला फसवू शकतं? फसवणं अशक्य आहे. नाही, पण जर तुम्ही पुढे वाचूया, मनुष्य देवाला ठकविल किंवा फसविल काय? तुम्ही तर मला ठकवले किंवा फसवले आहे. असे असून तुम्ही म्हणता आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले किंवा फसवले आहे? पुढे असं लिहिलंय, दशमांश व अर्पणे या संबंधाने. म्हणजे एक विश्वासणारा ज्यावेळेस तो दशमांश देत नाही, व्यवस्थित का, तो परमेश्वराला फसवतो, तो परमेश्वराचा आदर चोरतो. हे वचन सांगतं. पुढे असले, तुम्ही शापग्रस्त आहात कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. पुढे वाचूया, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा. म्हणतो तुम्ही तुमचा सगळा दशमांश भंडारात आणा. तुम्ही तुमचा दशमांश कुठं देतात? परमेश्वराच्या घरात, जिथं तुम्हाला वचन खाऊ घातलं जातं. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढ्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा किंवा माझा अनुभव घेऊन पहा. परंतु तुम्ही तुमचा दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये द्या. मी तुम्हाला आशीर्वादित करतो की नाही, मी तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती घेऊन पहा. म्हणतो तुम्ही भंडारात आपला दशमांश आणा आणि मी तुमच्यासाठी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही, एवढ्या आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. मला तुम्हाला सांगते, आर्थिक संपन्नता प्रार्थना करण्याद्वारे येत नाही. आर्थिक संपन्नतेमध्ये तुम्हाला जे वचनामध्ये नवीन करामध्ये 4 प्रकारचं देणं आहे, तुम्हाला ते द्यावं लागतं. पुढे असले, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. प्रभू म्हणतो, मी तुझ्या भूमीच्या नुकसान करणाऱ्या दुष्ट आत्म्याला प्रभू म्हणतो मी धमकावून लावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलताचे फळ अकाली गळणार नाही. याचा अर्थ तुम्ही अपयशी होणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील कारण तुमची भूमी मनोरम होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. विश्वासणाऱ्यांनो, नवीन करामध्ये जे 4 प्रकारचं देणं आहे त्यापैकी पहिलं आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये दिला पाहिजे, तो आहे आपला दशमांश. प्रभू म्हणतो, मनुष्य परमेश्वराला ठकविल काय? मनुष्य परमेश्वराला फसविल काय? प्रभू म्हणतो, मनुष्य प्रत्येक गोष्टीची चोरी करेल का? प्रभू म्हणतो, हो, करू शकता. कशाद्वारे माहितीये? जर तुम्ही आणि मी जर आपला दशमांश परमेश्वराच्या राज्यामध्ये देत नाही आहोत तर आपण परमेश्वराला फसवत आहोत. आणि मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं की तुम्ही दशमांश देतात का नाही माहित आहे, कधी मी तुम्हाला विचारणार नाही, कोणी दुसरं व्यक्ती तुम्हाला विचारू शकत नाही. ते तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये आहे. पण जो विश्वासणारा तो दशमांश देत नाही, तो परमेश्वराला फसवतो, तो परमेश्वराचा आदर चोरत आहे. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, की प्रत्येक विश्वासणाऱ्यानं दशमांश दिला पाहिजे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना. कारण का माहित आहे? तो परमेश्वराचा आदर आहे. पहिला पॉइंट, काय दशमांश? आपण दशमांश शिकवतोय. काय दशमांश? दशमांश परमेश्वर जे काही तुम्हाला देतो त्याचा 10वा हिस्सा आहे. दशमांश परमेश्वराचा आदर आहे.
दशमांश काय आहे? दशमांश परमेश्वर जे काही तुम्हाला देतो, कदाचित तुमचा पगार असेल, कदाचित तुम्ही बिझनेसमध्ये तुम्हाला परमेश्वर नफा देतो, जे काही प्रभू तुमच्या हातामध्ये देतो त्याचा 10वा हिस्सा आहे. आणि दशमांश परमेश्वराचा आदर आहे. मी परत सांगा, दशमांश काय आहे? परमेश्वर जे काही तुम्हाला देतो, जे काही पगार असेल, कदाचित तुम्ही शेतकरी असाल, शेतामधून येणारं उत्पन्न असेल, कदाचित तुम्ही बिझनेस करणार असाल, जे काही तुमच्याकडे येणारा नफा आहे, त्याचा 10वा हिस्सा हा दशमांश आहे. आणि जेव्हा तुम्ही दशमांश देतात, तुम्ही मान्य करतात की प्रभू माझ्याकडे जे काय आहे ते तुझ्यामुळं आहे आणि प्रभू हा 10वा हिस्सा मी तुझ्या राज्यामध्ये यामुळे देत आहे की मी मान्य करतो की हे सगळे आशीर्वाद तू मला दिलेस आणि प्रभू माझ्या संपत्तीद्वारे मी तुझा आदर करतो. पुन्हा एकदा दशमांश काय? दशमांश परमेश्वर जे काही तुम्हाला देतो त्याचा 10वा हिस्सा आहे आणि दशमांश हा परमेश्वराचा आदर आहे. मला तुम्हाला सांगू द्या की दशमांश हा पैशापेक्षा जास्त आहे. काही लोकांना असं दशमांश म्हणजे फक्त 10वा हिस्सा आहे, नाही, दशमांश 10वा हिस्सा आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त परमेश्वराचा आदर आहे. आणि म्हणून आपण दशमांशला हात लावत नाही, म्हणून आपण दशमांश खाऊन टाकत नाही. मी आज तुम्हाला एनकरेज करून, विश्वासणाऱ्यांनो, भले तुमचा पगार 1000 रुपये असो, भले तुमचा पगार 100 रुपये असो, त्या त्याचा दशमांश 10 रुपये त्यामध्ये विश्वास योग्य असा, कारण तो परमेश्वराचा आदर आहे. वाचूया नीतिसूत्रे 3रा अध्याय 9 ते 10 वचन. त्या ठिकाणी असले, तो आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. प्रभू काय म्हणतो? तो आपल्या द्रव्याने म्हणजे आपल्या पैशाने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने. प्रथम फळ याचा अर्थ काय? तुमचा दशमांश. परंतु त्याद्वारे परमेश्वराचा सन्मान कर. दशमांश काय आहे? दशमांश प्रभू जे काही तुम्हाला देतो त्याचा 10वा हिस्सा आहे आणि दशमांश परमेश्वराचा आदर आहे. परंतु तो आपल्या द्रव्यानं म्हणजे आपल्या पैशानं व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा आदर कर, म्हणजे तुझी कोठार समृद्धीनं भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. परंतु तो तुझ्या संपत्तीद्वारे माझा आदर कर. तो आपला दशमांश परमेश्वराच्या भंडारामध्ये टाक. परंतु मी तुझी कोठार समृद्धीनं भरण. ऐका, ही अशी संपन्नता आहे जी प्रभू आपल्याला देऊ इच्छितोय, जिथं माहित आहे आपली कोठार समृद्धीनं भरतात, आपली कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यांनो, जर तुम्ही आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करता, तुमच्या कोठार म्हणजे तुमची जी सेव्हिंग्स आहे, तुमची जी बचत आहे, तिथं समृद्धी, तिथं संपन्नता दिसण्यास सुरू होईल. म्हणून प्रत्येक विश्वासणाऱ्यानं दशमांशद्वारे परमेश्वराचा आदर केला पाहिजे. परत एकदा वाचू नीतिसूत्रे 3रा अध्याय 9 ते 10 वचन. त्या ठिकाणी असले, तो आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळानं परमेश्वराचा सन्मान कर, म्हणजे तुझी कोठार समृद्धीनं भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. काय दशमांश? दशमांश परमेश्वर तुम्हाला जे काही देतो, तुमचा पगार असन, नफा असन, शेतीचं उत्पन्न असन, त्याचा 10वा हिस्सा आहे आणि दशमांश परमेश्वराचा आदर आहे. मलाकी 1 अध्याय 6 वचन. त्या ठिकाणी असले, मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा आदर करतो. मी बाप आहे तर माझा सन्मान कोठे आहे? मी धनी आहे तर माझे भय कोठे आहे? प्रभू म्हणतो, जर मुलगा आपल्या बापाचा व चाकर आपल्या धन्याचा म्हणजे आपल्या मालकाचा आदर करतो, तर प्रभू म्हणतो, जर मी बाप आहे तर माझा आदर कुठे? ज्यावेळेस तुम्ही म्हणतात पिता, ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराला पिता म्हणतात, त्यावेळेस तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे आणि तुम्ही त्याचा आदर आपल्या संपत्तीद्वारे करतात. आणि दशमांश हा परमेश्वराचा आदर आहे. विश्वासणारे परमेश्वराला आपला पिता म्हणतात, पण ते परमेश्वराचा जर आदर करत नाहीये, परमेश्वर पण त्यांना त्यांच्या आर्थिक क्षेत्रामध्ये काही मिळणार नाहीये. प्रभू, जर मी तुमचा पिता आहे तर माझा आदर कुठं आहे? प्रभू त्याच्या वचनामध्ये म्हणतो की तुम्ही मला फसवले आहे दशमांश आणि अर्पणा संबंधानं. प्रत्येक विश्वासणाऱ्यानं आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर केला पाहिजे, कारण दशमांश हा परमेश्वराचा आपल्या संपत्तीद्वारे केलेला आदर आहे. आणि विश्वासणाऱ्यांनो, दशमांश परमेश्वर तुम्हाला जे काही देतो त्याचा 10वा हिस्सा आहे
आणि तो परमेश्वराचा आदर आहे. आणि मी आज तुम्हाला एनकरेज करेन, प्रत्येक विश्वासणारा जर तो आपल्या संपत्तीद्वारे आपल्या पिता परमेश्वराचा आदर करण, तर त्याची कोठार समृद्ध भरतील, त्याच्या कुंडातून नवा द्राक्षरस वाहत राहील, भरून वाहत राहील. प्रभू त्याच्या नुकसान करणाऱ्या दुष्ट आत्म्याला धमकावून लावून प्रभू त्याच्या आर्थिक क्षेत्राला स्पर्श करण आणि तो आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न होईल. परमेश्वर त्याच्यावर आकाश कपाट उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद वर्षवणं. आणि मला तो म्हणतो हे त्या परमेश्वराचं वचन आहे जो माहिती कधी बदलत नाही, जो त्याचं वचन पूर्ण करण्यास सावध असतो. हे वचन अशा परमेश्वराचं वचन आहे ज्यानं आपल्या नावापेक्षा त्याच्या वचनाची थोरवी वाढली. म्हणजे याचा अर्थ काय, परमेश्वर जे काही त्याच्या वचनामध्ये बोलतो तो स्वतः त्याच्या अधीन होतो, तो ते करतो, म्हणून तो परमेश्वर आहे. आणि मी तुम्हाला एनकरेज करेन, रक्कम छोटी असो किंवा मोठी असो, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं दशमांश दिला पाहिजे, कारण दशमांश परमेश्वराचा आदर आहे. काही लोक काय करतात, दशमांश देतात पण रक्कम छोटी असते, तो रक्कम छोटी आहे. नाही, इव्हन मी तुम्हाला सांगतो, तुमचा दशमांश 10 रुपये असो किंवा 10,000 असो किंवा 1,00,000 असो, रक्कम छोटी असो किंवा मोठी असो, दशमांश परमेश्वराचा आदर आहे आणि आपण तो केला पाहिजे. आणि मी तुम्हाला एनकरेज करेन की परमेश्वर तुम्हाला आर्थिक क्षेत्रामध्ये वाढवण. तुमचा दशमांश खूप छोटा असेल, परमेश्वर तिथून तुम्हाला परखन आणि परमेश्वर हळूहळू तुम्हाला वाढवण. तुमचा दशमांश जसं जसं मोठा होत जाईल त्यावेळेस पण तुम्ही विश्वासयोग्य राहा. रक्कम छोटी असो किंवा मोठी असो, प्रत्येक विश्वासणाऱ्यानं दशमांश दिला पाहिजे. आणि दशमांश हा परमेश्वराचा आहे. काही लोकांना वाटतं मी परमेश्वराला दशमांश देत आहे, याचा अर्थ परमेश्वर माझं जे आहे त्याच्यातून ते काहीतरी मागत नाही. दशमांश हा परमेश्वराचा आहे आणि जेव्हा तुम्ही दशमांश देतात, तुम्ही परमेश्वराला जे त्याचं आहे तुम्ही तेच देत आहात त्याला, कारण दशमांश हा परमेश्वराचा आहे. वाचू एक वचन, लेवी 27 अध्याय 30 वचन. त्या ठिकाणी असलंय, भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे. संपूर्ण दशमांश. याला पास्टर अर्धा दिला तर जमतंय ना, नाही दिला तरी जमतं नाही. लक्षात घ्या, जर तुम्ही खरंच प्रभूवर विश्वास ठेवलाय, तुम्ही संपूर्ण दशमांश हा परमेश्वराचा आहे. कधी कधी काय होतं माहिती, काही लोक त्याबाबत विश्वास योग्य राहत नाही आणि म्हणून ते आर्थिक संघर्षामध्ये असतात. भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे, मग तो जमिनीचा उपस असो अथवा झाडांची फळे असो, ते परमेश्वर प्रित्यर्थ परमेश्वरासाठी पवित्र होय. दशमांश काय, परमेश्वर तुम्हाला जे काही देतो त्याचा 10वा हिस्सा आहे. दशमांश परमेश्वराचा आदर आहे. म्हणून रक्कम छोटी आहे किंवा मोठी आहे या विचारात न पडता तुम्ही तुमच्या दशमांश मध्ये तुम्ही विश्वासयोग्य राहतात आणि आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करता. मी तुम्हाला एनकरेज करेन, हनन्या आणि सफीरा सारखे माहिती आहे पैशाच्या प्रेमामध्ये नका पडू. हनन्या सफीरानं काय केलं माहिती आहे, त्यांनी काही रक्कम काढून ठेवली, काही परमेश्वराच्या राज्यामध्ये दिले. नाही, आपण एक विश्वासयोग्य दशमांश देणारे विश्वासणारे असो. दशमांशची रक्कम छोटी असतानाही आपण विश्वासयोग्य आहोत आणि मोठे असतानाही आपण विश्वासयोग्य आहोत. दुसरा पॉइंट, ज्यावेळेस तुम्ही दशमांश देतात, तुमच्या हातात दशमांश पाहिजे आणि मनामध्ये परमेश्वराचा संपन्नतेचा करार पाहिजे. प्रभू रक्ताद्वारे पित्यामध्ये आणि आपल्यामध्ये संपन्नतेचा करार झालाय. जिथं परमेश्वर आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न करण, जिथं आपल्याकडे गरजेपेक्षा जास्त असेल, प्रभूने असा करार केलाय की तो आपल्या हाताच्या कामाला बरकत देईल, तो सफलता देईल, तो गरजेपेक्षा जास्त देईल आणि तो आपल्याला एवढा आशीर्वादित करण की आपल्याकडे फक्त पैसा असणार नाही, तो पैसा एवढा वाढत जाईल की परमेश्वर त्या पैशाला धनामध्ये रूपांतरित करण. ज्यावेळेस तुम्ही दशमांश देता, तुमच्या हातामध्ये दशमांश पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये परमेश्वराचा जो परमेश्वर पिता ज्याचा तुमच्याशी येशूच्या रक्तामध्ये संपन्नतेचा करार आहे तो पाहिजे. त्याचा अर्थ काय, तुम्ही जेव्हा दशमांश देता, तुम्हाला माहिती आहे की परमेश्वरानं माझ्याशी येशूच्या रक्ताद्वारे करार केलाय की तो मला संपन्न करण आणि परमेश्वर त्याचा करार कधी मोडत नाही. त्या करारामुळे तो आपल्याला बरकत देईन, त्याला द्यावंच लागेल, त्याला आपल्याला संपन्न करावं लागेल, कारण तो करार झालाय. जसं एक पती पत्नी विवाह करतात आणि त्या करारामध्ये असं असतंय की पतीला पत्नीच्या सगळ्या गरजा पूर्ण कराव्या लागतात. पतीला ते करावंच लागेल, कारण त्यानं त्या पत्नीशी किंवा त्या स्त्रीशी
करार करून तिला आपली पत्नी बनवलंय, त्याच प्रकारे परमेश्वर पित्यानं येशूच्या रक्तामध्ये आपल्याशी करार केलाय, जो करार संपन्नतेचा आहे आणि परमेश्वर त्या करारामुळे आपल्याला नक्की संपन्न करेल. वाचूया अनुवाद 8 अध्याय 17 आणि 18 वचन. तसेच हे धन माझ्या सामर्थ्यानं व बाहुबलीनं मी मिळवले आहे असे तू मनात म्हणू नकोस. काही लोक दशमांश का देत नाही, कारण मी केलंय म्हणून माझ्या ताकदीनं मी कमवत आहे आणि म्हणून ते परमेश्वराचा आदर करत नाही. परमेश्वरच आहे जो तुम्हाला धन प्राप्त करण्याचं सामर्थ्य देतो. पुढे असले पण तो आपला देव परमेश्वर याचे स्मरण ठेव. याचं स्मरण ठेवायचा अर्थ काय, ज्यावेळेस परमेश्वर तुम्हाला काय आशीर्वाद करेल, तुम्ही आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करा. काही लोकांच्या हातामध्ये जर थोडेफार पैसा आला, ते परमेश्वराला विसरून जातात, ते पूर्ण दशमांश पण खाऊन टाकतात. हे परमेश्वरा म्हणतो तू मला स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्या प्रमाणे करारामुळे तो आपल्याला आशीर्वाद करणार आहे. जो करार प्रभू येशूच्या रक्ताद्वारे पित्यामध्ये आणि तुमच्यामध्ये झाला, त्या करारामुळे परमेश्वर आपल्याला आर्थिक क्षेत्रामध्ये संपन्न करत, तो आपल्याला धन प्राप्त करण्याचं सामर्थ्य देईल, तो आपल्या आर्थिक क्षेत्राला तो वाढवण. का? कारण पित्यानं प्रभू येशूच्या रक्तामध्ये आपल्याशी संपन्नतेचा करार केलाय. म्हणून ज्यावेळेस तुम्ही दशमांश देतात, दशमांश तुमच्या हातामध्ये पाहिजे आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये ही गोष्ट ठेवली पाहिजे की पिता परमेश्वरामध्ये आणि माझ्यामध्ये येशूच्या रक्ताद्वारे करार झालाय आणि त्या करारामुळे परमेश्वर मला संपन्न करणारच आहे, तो माझ्या गरजा पूर्ण करणारच आहे, तो मला धन प्राप्ती करण्याचं सामर्थ्य देणार आहे. तिसरा पॉइंट, ज्यावेळेस तुम्ही दशमांश देतात, तुमच्या हातात दशमांश पाहिजे आणि तुमच्या मुखामध्ये आणि आत्म्यामध्ये परमेश्वराचं वचन पाहिजे. का तुम्ही दशमांश देतात? का आपण दशमांश दिला पाहिजे? कारण परमेश्वरानं त्याच्या वचनामध्ये लिहिलंय की तुम्ही आणि मी दशमांश दिला पाहिजे. आपण दशमांश पास्टरांच्या शब्दावर देत नाही, दुसरे देतात म्हणून देत नाही. आपण दशमांश ह्यामुळे देतो कारण प्रभूनं ते तुम्हाला आणि मला सांगितलंय. आणि म्हणून जेव्हा तुम्ही दशमांश देतात, आपल्या मुखामध्ये नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही दशमांश देतात, आपल्या मुखामध्ये तुम्ही दशमांशचे वचन बोलले पाहिजे आणि त्या वचनावर म्हणजे तुमच्या आत्म्यामध्ये परमेश्वराचं वचन पाहिजे. आपण जे वाचलं मलाकी 3 अध्याय 8 ते 12 वचन. जेव्हा तुम्ही दशमांश देतात, तुमच्या हातामध्ये दशमांश पाहिजे आणि तुमच्या मुखामध्ये आणि आत्म्यामध्ये परमेश्वराचं काय पाहिजे? वचन पाहिजे. का दशमांश देतात? कारण परमेश्वराच्या वचनामध्ये लिहिलंय. वाचूया परत एकदा मलाकी 3 अध्याय 8 ते 12 वचन. तरी असले मनुष्य परमेश्वराला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले किंवा फसवले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधानं तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भंडारात आणा. का तुम्ही देतात? कारण प्रभू म्हणत आहे. कोण बोलत आहे? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून तुम्ही सगळा दशमांश भंडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादाचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. पुढे असलेले, तुमच्या भूमीच्या पिकाची नासाडी होऊ नये म्हणून ते खाऊन टाकणाऱ्यास मी तुमच्यासाठी धमकावीन. तुमच्या बागेतील द्राक्षलतांचे फळ अकाली गळणार नाही असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. सर्व राष्ट्रे तुम्हाला धन्य म्हणतील, कारण तुमची भूमी मनोरम होईल असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. विश्वासणाऱ्यांनो, का आपण दशमांश देतो? कारण परमेश्वर त्याच्या वचनामध्ये म्हटलं की आपण दशमांश दिला पाहिजे. म्हणून ज्यावेळेस तुम्ही दशमांश देतात, दशमांश तुमच्या हातामध्ये पाहिजे आणि तुमच्या मुखामध्ये हे वचन पाहिजे. मलाकी 3 अध्याय 8 ते 12 वचन. आणि तुमच्या आत्म्यामध्ये हे वचन पाहिजे की प्रभू तुझ्या वचनामध्ये हे लिहिलंय की मी दशमांश दिला पाहिजे आणि म्हणून मी तुझ्या वचनावर विश्वास ठेवून मी तू दशमांश देत आहे. नीतिसूत्र 3 अध्यायामध्ये आपण वाचलं, 3 अध्याय आणि 9 आणि 10 वचनामध्ये प्रभू तू आपल्या संपत्तीद्वारे माझा आदर कर. प्रभू म्हणतो, मी तुझी कोठार समृद्धीनं भरण, मी तुझ्या कुंडातून नवा द्राक्षरस वाहत ठेवीन. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही दशमांश देतात, तुमच्या हातात दशमांश पाहिजे आणि तुमच्या मुखामध्ये परमेश्वराचं वचन पाहिजे. फक्त दशमांश देऊन थांबू नका. दररोज मलाकी 3 अध्याय 8 ते 12 वचन बोला. दररोज नीतिसूत्रे 3 अध्याय 9 ते 10 हे वचन अंगीकार करा. आणि जसं तुम्ही ते करता, तुम्ही बघता की तुमच्यासाठी आकाश कपाटे खुले आहे. परमेश्वर तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करत आहे. परमेश्वर तुमची कोठार समृद्धीनं भरत आहे आणि तुम्हाला बरकत मिळत आहे. तुम्ही सफल होतात आणि तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये पुढे जात आहात. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही दशमांश देतात,
तुमच्या हातामध्ये दशमांश पाहिजे आणि तुमच्या मुखामध्ये आणि तुमच्या आत्म्यामध्ये परमेश्वराचं वचन पाहिजे। तुम्ही वचनावर विश्वास ठेवून तुम्ही दशमांश देतात। दशमांश तुम्ही तेथे देतात जेथे तुम्हाला आत्मिक भोजन खाऊ घातले जाते। दशमांश काय? दशमांश जे काही मिळतं तुम्हाला त्याचा 10वा हिस्सा आहे। दशमांश परमेश्वराचा आदर आहे। मग कुठं दिला पाहिजे? दशमांश त्या ठिकाणी तुम्ही दिला पाहिजे जिथं तुम्हाला आत्मिक भोजन खाऊ घातलं जातं, जी तुमची स्थानिक कलीसिया आहे किंवा ज्या चर्चला तुम्ही जातात आणि वचन शिकतात तिथं तुम्ही दशमांश दिला पाहिजे। आपला दशमांश खाऊ नका आणि दशमांश बाबत विश्वास योग्य राहा। मी तुम्हाला एनकरेज करेन, तुमचा पगार 100 रुपये असेल त्या 10 रुपयामध्ये सुद्धा विश्वास योग्य राहा। परमेश्वर तुमची विश्वास योग्यता बघन, परमेश्वर तुम्हाला अजून वाढवन, परमेश्वर अजून तुमचा बिझनेस वाढन, परमेश्वर अजून तुम्हाला सफलता देईन, प्रभू तुम्हाला अजून बरकत देईल आणि अजून तुम्ही विश्वास योग्य राहता। रक्कम छोटी असताना तुम्ही विश्वास योग्य असतात आणि रक्कम मोठी असतानाही विश्वास योग्य असतात। जे विश्वासणारे आपला दशमांश खातील ते आपलं भविष्य खात आहे, कारण त्यांचं आर्थिक क्षेत्र पुढे जाणार नाही, त्यांच्यासाठी आकाश कपाटे खुलणार नाही, परमेश्वर त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करू शकणार नाही, परमेश्वर त्यांची कोठारा समृद्धी न भरू शकणार। ह्या शिक्षणाला तुम्ही प्रतिसाद द्या, कारण हे परमेश्वराचं वचन आहे। दशमांश देणारे बनतात, दशमांशचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये दिसतील। बायबलमध्ये लिहिलंय की अब्राम हा दशमांश देणारा व्यक्ती होता आणि त्याच्याविषयी असं लिहिलंय, तो संपन्न पुरुष झाला, त्याचं आर्थिक क्षेत्र वाढलं, त्याचे शेळे मेंढर वाढले, त्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या नोकरांची संख्या वाढली। का माहितीये? कारण तो एक दशमांश देणारा विश्वासणारा होता। मी आज तुम्हाला एनकरेज करेन, तुम्ही ह्या टीचिंग ऐकून दशमांश देणं सुरू करा। भले आज तुमचं आर्थिक क्षेत्र, तुम्ही आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्षामध्ये असतान किंवा कर्जामध्ये असतान, या वचनावर मलाकी 3 अध्याय 8 ते 12, नीतिसूत्रे 3 अध्याय 9 ते 10 या वचनावर विश्वास ठेवून आपल्या संपत्तीद्वारे परमेश्वराचा आदर करा। तुमचं आर्थिक क्षेत्र बदललेलं असेल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये संपन्नता बघा। परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो। गॉड ब्लेस यू।